आम्ही चाललोय इगतपुरीला आणि माझा हा ब्लॉग बघण्यासाठी अगोदर मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग होता होईल तेवढं शेअर करा. ओके, चला बाय. पुढचा ब्लॉग बघायचा ना तुम्हाला, त्यामुळे अगोदर सबस्क्राईब करा. ओके. तर आम्ही इथं काहीतरी नाश्ता करण्यासाठी थांबलोय, कारण आता 8:30 वाजलेले आहेत. म्हणजे इथं पूर्ण जैन भेटतो, तर त्यासाठी आम्ही इथे थांबलेलं आहे खायला. नाश्ता करणार, चहा पिणार, कारण मी तर काहीच नव्हतं खाल्लं. मी तशीच आली, फक्त चहा पिला होता. तर चला नाश्त्यामध्ये काय काय बघूया आपण. मी घेतलंय डोसा, घेतलाय ज्यूस, घेतलाय. त्या साईडला इडली वगैरे खातोय. मस्त आम्ही नाश्ता वगैरे करतोय आणि मग परत निघतोय. ओके. तो हम क्या करेंगे? आता आपण चाललोय, एंट्री करतोय आपण आतमध्ये. आता असं मस्त एकदम छान वातावरण आहे आणि या साईडला स्विमिंग पूल पण आहे. पण आम्ही आत्ताच आलोय ना, तर स्विमिंग मध्ये अजून आम्ही नाही जाणार. तोपर्यंत निसर्ग बघूया आपण. आणि या साईडला गद्दे पण ठेवलेत. या साईडला असं मस्त वातावरण पण आहे, खूप छान आहे. या साईडला खूप मजा येते, असं वाटतं इकडेच राहावं. छान आहे ना. चला अजून परत तुम्हाला दाखवते. स्विमिंग पूल एकदम थंड थंड पाणी आहे आणि या साईडला जेवण वगैरे आहे. तर आम्ही आल्या जेवण केलोय मस्तपैकी. इथं असं म्हणजे बैठकीची रूम आहे, ह्या साईडला पण आहे. आणि या साईडला प्रत्येकाला रूम आहेत अशा. ह्यामध्ये एक जण आहे, यामध्ये एक भैया आहे मोठावाला. ह्या रूम मध्ये 2 नंबरवाला भैया आहे. आणि 1 मिनिट दाखवते. आणि या रूम मध्ये 3 नंबरवाला भैया आहे. आणि या साईडला आमचा रूम आहे. या साईडला आमचा रूम आहे. आवाज कम कर ना, कम कर. हॉल आहे, एकदम मोठा हॉल आहे, मस्त आहे. या साईडला हॉल, या साईडला टीव्ही पण आहे. टीव्ही आहे या साईडला, मस्त आहे असं. आणि या साईडला माहिती नाही काय आहे मला, पण अशी एकदम मस्तशी मूर्ती आहे या साईडला. आणि कदाचित अच्छा हे वॉशरूम आहे. आणि असा मस्त आहे हॉल आमचा. कसा वाटला तुम्हाला? पुढचा ब्लॉग बघायचा आहे ना, तर त्याच्यासाठी मला अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके. आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 सानी. आ जाओ ऑन द बीच यारा, फोटो मेरी खींच फूटी. किस्मत होगी तेरी जो तू नहीं है बात न मानी. भैया हाय मित्रांनो, आता निघायची वेळ झाली आहे आणि असं मस्त वातावरण आहे. मस्त आहे ना. इथनं ना जायचं मनच करत नव्हतं, पण आम्ही तरी पण चाललोय. आणि मेन गोष्ट, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा कमेंट करून. आणि जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि या मस्त वातावरणामध्ये एन्जॉय करायला तुम्ही पण या. ओके, बाय, लव्ह यू. इगतपुरीचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे तुम्ही तर आलो नाहीये, पण म्हणजे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आणि आम्ही